मागच्या आठवड्यात ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळं जे काही सर्वसामान्य लोकांचे जीव गेले, त्या संदर्भात मान्य पोलीस आयुक्तांशी चर्चा करायला शिवसेनेचं एक पथक माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने, मग त्याच्यात सचिन भाऊ आहे, सुनीलजी शिंदे, आम्ही सगळे आलेलो आहोत आणि स्थानिक पदाधिकारी. खरं तर ही घटना दुर्दैवी आहे. लोक असे किड्या मुंग्यासारखे इथं मेलेत. आज ही आत्ताच्या घडीला मी माहिती घेतली तर 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आज एक झाला आणि आणखी 6 जण हॉस्पिटलाइज आहे. मग अशा घटना होत असताना ह्या काही सहज होत नाही, आपोआप होत नाही. ह्याला काहीतरी हिस्ट्री असते. पोलिसांनाही माहिती असतं की इथं काहीतरी चालू आहे, इथं काहीतरी अशा पद्धतीनं दारू विकल्या जाते जी विषारी आहे किंवा इनलिगल विकली जाते. आमचा प्रश्न असा आहे की पोलीस झोपलेले होते का? आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काय घडतं तिथल्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला माहिती नाही पियायला? मला असं वाटतं त्यांच्या आशीर्वादाशिवाय या गोष्टी होऊच शकत नाही, झालेल्या नाही. आणि म्हणून असे अधिकारी फक्त सस्पेंड करून काम होणार नाही, यांना आरोपी केलं पाहिजे, आरोपी केले. अशा प्रकारची मागणी आता आम्ही फक्त CPंना भेटलो, पण 1-2 दिवसात DGंना आणि CM साहेबांना आम्ही भेटणार. आणि याच्यामध्ये एक्साईज आणि पोलीस, आपण पोलिसांना दोष देतो, पोलिसांचा जेवढा दोष आहे तेवढाच दोष एक्साईज अधिकाऱ्यांचा सुद्धा आहे. आणि यांनासुद्धा जर 11 जीव 12 जीव आणि पुण्यामध्ये काही 8-10 लोक जर जात असतील तर मला असं वाटतं याच्यात हे अधिकारीसुद्धा नुसतं सस्पेंड करून प्रश्न सुटणार नाही. यांना आरोपी केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये एखाद्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये एक थेंबसुद्धा जर अशी दारू विकली जात असेल तर तिथल्या PIवर त्वरित कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. मला असं वाटतं ही भूमिका इथपर्यंत नाही राहणार. ही भूमिका निश्चित राज्याच्या DGपर्यंत जाईल, राज्याचे गृहमंत्री आणि जे मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत जाईल. आणि येणार काळात याच्यावर शिवसेना एक प्रभावीपणे आवाज उठवेल. कोण जबाबदार वाटतं या घटनेला? जबाबदार सांगितलं ना मी, पोलीस आणि एक्साईज दोन्ही जबाबदार आहे ना. दोन्ही जबाबदार आहे. दिवसा ढवळ्या मुलं ड्रग्स घेऊन फिरतात, गांजा घेऊन फिरतात. मग ह्या कुठून येतात? हे सगळं कुठून येतात? याचे लागेबांधे कुठे येतात शोधले पाहिजे ना. ज्यांचा मृत्यू झाला ते कर्ता पुरुष त्यांच्या घरातला गेलेला आहे, त्यांना मदतीची अपेक्षा आहे. तुम्ही बिलकुल राज्य सरकारच्या वतीनं अशी मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. 100% त्यांना मदत मिळू दे हेही सांगतो. पालकमंत्र्यांनी यांना अपेक्षित होता, अजूनपर्यंत त्यांनी भेट दिली. मी बाकी पॉलिटिकल काही बोलत नाही. याच्यात कोणी येणं न येणं ज्याचा त्याचा विषय. आम्ही इथं आलेलो आहोत, या सगळ्या लोकांना भेटलेलो आहे, अधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत. त्याच्यामुळे मी बाकी कोण आलं नाही आलं मी काय याच्यात नाही लक्षात. ठीक आहे.